नमस्कार. राष्ट्राय सुहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नीट 2026 पेपर फुटी, सरकारची कारवाई आणि नंतरचं आंदोलन हे आपण सर्वांनी पाहिलं. पण त्याच्यावर जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत माझ्या डोक्यामध्ये, तर तारखांकडे आपण नीट लक्ष देऊया. 3 मे 2026 नीट परीक्षा पार पडली. 12 मे 2026 सरकारच्या निदर्शनास पेपर फुटी आल्यामुळं परीक्षा रद्द करण्यात आली. कुणाच्या निदर्शनास आलं? सरकारच्या. 21 जून 2026 कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये परीक्षा पुन्हा घेण्यात आली. 16 जुलै 2026 निकाल जाहीर झाला. आता पेपर फुटी कुणी केली? पेपर तयार करणाऱ्यांना काही प्राध्यापकांनी. बरोबर आहे. पेपर फुटीचा फायदा कोणाला होणार होता? कोचिंग माफियांना आणि गैरमार्गानं फायदा घेणाऱ्यांना. पेपर फुटी उघडकीला कोणी आणली? विरोधकांनी? नाही, सरकारने, भाजपच्या सरकारने. पेपर फुटीची माहिती मिळताच परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून सरकारनं सुरक्षा अधिक कडक केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नियंत्रणासह विविध उपाययोजना करून 21 जून 2026 रोजी परीक्षा यशस्वीपणे पार पडली. आता एवढं सगळं होऊनही आंदोलन घडलं. त्या आंदोलनाच्या बाबतीतले काही प्रश्न. पेपर फुटीची माहिती 12 मे रोजी समोर आली. मग 6 जून रोजी प्रदर्शनाचा प्रयत्न का केला गेला? 28 जून रोजी उपोषण आणि आंदोलनाची सुरुवात का झाली? म्हणजे पेपर फुटी उघड झाल्यानंतर जवळपास 1.5 महिन्यांनी आंदोलन का सुरू झालं? जर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलन होतं तर पेपर फुटी होताच कोचिंग माफियांविरुद्ध मोठा आवाज का उठवला गेला नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुख्य प्रश्न, पेपर फुटी कोणी केली? कोचिंग माफियांना फायदा करून देणाऱ्या व्यक्तींनी. पेपर फुटी पकडली कोणी? सरकारने. पुन्हा पेपर फुटी होऊ नये म्हणून उपाययोजना कोणी केल्या? सरकारने. मग आंदोलनाचा रोख कोचिंग माफियांविरुद्ध असायला हवा होता का सरकार विरुद्ध असायला हवा होता? तुम्हीच विचार करा. आंदोलनामध्ये काय काय घडलं? आंदोलनाच्या नावाखाली काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झाली, मारहाण झाली. त्याचे सगळे व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलेत. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार आहे, पण हिंसा कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य ठरत नाही. आणखीन एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर सरकारला स्वतःची प्रतिमा जपायचीच असती तर पेपर फुटीची बाब दडपण्याचाही प्रयत्न त्यांनी केला असता. पण परीक्षा रद्द करण्यात आली, पुन्हा परीक्षा घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांना समान संधी देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? विद्यार्थ्यांना. पेपर फुटी लपवली गेली असती तर फायदा कोणाचा झाला असता? कोचिंग माफियांचा आणि गैरमार्गानं लाभ घेणाऱ्यांचा. आता आणखीन एक प्रश्न. आज जे लोक विद्यार्थ्यांच्या नावानं आंदोलन करतायत ते पेपर फुटी उघडकीस आल्यानंतर लगेच त्यावेळेला ते कुठे होते? आज बहुसंख्य विद्यार्थी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये व्यस्त आहेत. मग विद्यार्थ्यांच्या नावाखाली आंदोलन करणारे हे लोक नेमके कोणाचं प्रतिनिधित्व करत आहेत? आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे असं मला वाटत नाही. याच्यामागं काहीतरी राजकीय आणि वैचारिक उद्दिष्ट असू शकतात अशी शंका मनामध्ये उपस्थित होते. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करूनही या प्रकरणामध्ये भरडले गेले त्यांच्याबद्दल संपूर्ण सहानुभूती आहे.
पण भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि परीक्षा प्रणाली आणखीन मजबूत करण्याची नितांत गरज आहे आणि सरकारने त्या दृष्टीने ठोस पावलं उचललेली आहेत. आपले पंतप्रधानांनी हे स्वतः व्हिडिओ करून आपल्याला सांगितलेलं आहे. विचार करा मंडळी, भारतामध्ये अशा विविध प्रकारची आंदोलनं जोपर्यंत काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलनं सातत्याने केली जाणार. शाहीनबागचं आंदोलन असेल, त्या असंख्य महिने रस्त्या अडवून बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, मध्ये त्या कुठल्या खेळाडूंचं आंदोलन असेल आणि आता हे पेपरफुटीचं आंदोलन. विचार करा, गेल्या 2014च्या आधीचा सरकारांनी काय केलं आहे आणि 2014च्या सरकारांनी काय केलं आहे. मी परत एकदा सांगतो, मी भाजपीय नाही, मला काय अंधभक्त म्हणलात मला काही फरक पडत नाही, पण याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला पुन्हा ते सरकार आणायचं आहे का? आपल्याला पुन्हा राहुल गांधीला आणायचं आहे का? अखिलेश यादवला आणायचं आहे का? केजरीवालला आणायचं आहे का केंद्रामध्ये? महाराष्ट्रातले जे काही तथाकथित स्वयंभू नेते आहेत सगळे, त्यांना आपल्याला आणायचं आहे का सरकारमध्ये? 2014, 47 ते 14 आणि 14 ते 2026 तुमचं तुम्हीच शांतपणे विचार करा. हे सगळं कशा पद्धतीने चालू आहे आणि हे असं चालू राहणार आहे. जोपर्यंत असे विरोधक आहेत तोपर्यंत हे शोधून काढणार, कारणं शोधून काढणार आणि हे करत राहणार, हे सतत करत राहणार, हे चालूच राहणार. ह्याला किती बळी पडायचं, जो नॅरेटिव्ह पसरला जातो. भारतीय जनता पक्ष आणि सरकार या नॅरेटिव्ह पसरण्यामध्ये प्रचंड प्रमाणात कमी पडतं असं माझं मत आहे. हे विरोधी पक्षांकडे वेळ आहे, त्यांना काहीच काम नाही आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्या सगळ्या IT सेल बिल जबरदस्त आहेत, त्यामुळे ते दणदणीत खोटं नाटं असं पसरवतात की काय विचारूच नका. हा देश, हे राष्ट्र आणि बहुसंख्य हिंदू म्हणून आपल्याला जर शांत चित्ताने समाधानाने जगायचं असेल तर आपल्यावर जे राज्य करणारे आहेत ते नेमके कोण असायला हवेत आणि कोण नसायला हवेत याचा प्रत्येकाने व्यक्तिगत आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून कुठलाही चष्मा न घालता विचार केला पाहिजे. एवढंच सांगायचं आहे. धन्यवाद.